मागच्या वेळी प्रशिक्षण काय आहे याचा एक ढोबळमानाने विचार आपण केला होता। आज आपण प्रशिक्षण म्हणजे काय याचा शास्त्रशुद्ध विचार विविध विचारवंतांच्या व्याख्येच्या आधारावर या ठिकाणी आपण करणार आहोत। या विविध व्याख्यांच्या माध्यमातून आपल्याला या प्रशिक्षणाचा अर्थ व अर्थबोध जो आहे तो या ठिकाणी आपल्याला होण्यासाठी मदत होऊ शकते। या व्याख्या प्रशिक्षणाचे विविध पैलू समजून घेण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशा असलेल्या आपल्याला दिसून येतात। यामध्ये पहिली जी व्याख्या आहे ही पहिली व्याख्या डिमॉक अँड डिमॉक यांची आहे। डिमॉक व डिमॉक असे म्हणतात की व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरील कार्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याची निर्मिती करण्यासाठी व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरील कार्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कौशल्याची निर्मिती करण्यासाठी त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी किंवा सचेतन निर्माण करण्यासाठी केलेला सुसंघटित प्रयत्न म्हणजे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर डिमॉक यांनी जे काही प्रशिक्षणाचा या ठिकाणी विचार केलेला आहे तो केवळ व्यवस्थापकीय क्रिया प्रक्रिया व्यवस्थापन त्यांची कार्य जबाबदारी या अनुषंगाने केलेला। जसं आपण बघतो नियोजन करणे, कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे, संघटन करणे, वेळोवेळी निर्देश देणे, समन्वय राखणे, आवश्यकतेनुसार सतत सातत्याने त्या ठिकाणी अहवाल मागविणे, त्याचबरोबर आवश्यकतेप्रमाणे वेळोवेळी वित्ताची तरतूद करणे, या सर्व व्यवस्थापकीय कार्य हे त्या वेळी व्यवस्थितरित्या करण्यासाठी किंवा कालानुरूप त्याच्यामध्ये बदल विकास घडवून आणण्यासाठी सुधार करण्यासाठी तसेच त्यांच्या ह्या कार्यामध्ये सचेतन अथवा चेतना निर्माण करण्यासाठी जो काही नियोजित निश्चित नियोजनपूर्वक जो प्रयत्न करण्यात येतो त्याला प्रशिक्षण असे म्हणतात। या ठिकाणी डिमॉकने प्रामुख्याने व्यवस्थापकीय क्रियांना संपूर्ण प्रशासकीय प्रक्रियांचा विचार न करता केवळ व्यवस्थापकीय क्रिया प्रक्रियाच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रशिक्षण म्हणजे काय हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। व्यवस्थापनाला आपली कार्य या व्यवस्थापकीय क्रिया व्यवस्थितरित्या होण्यासाठी सुनियोजितपणे त्यांच्यामध्ये सचेतन निर्माण करणे म्हणजे
प्रशिक्षण होय. याचबरोबर डॉक्टर MP शर्मा यांच्या मते अपेक्षित दिशेने नोकरांची अभिवृत्ती व मूल्य यांचा विकास घडवून आणण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यात, सत्तेत आणि बुद्धिमत्तेत वाढ करण्यासाठी केलेला जाणीवपूर्वक प्रयत्न म्हणजे प्रशिक्षण. MP शर्मा यांनी फार व्यापक, सर्वसमावेशक असा प्रशिक्षणाचा विचार केलेला आहे. त्यांच्या मते की नोकर वर्गामध्ये अभिवृत्ती व मूल्य यांचा विकास घडवणं, अभिवृत्ती आणि मूल्य जर का यांचा विकास घडवून आणला तर लोकप्रशासनामध्ये जे काही अनेक स्वरूपाचे दोष आहेत, हे दोष भ्रष्टाचार सारखे, वशिलेबाजी सारखे हे दोष कमी होऊ शकतात. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या अभिवृत्ती आणि त्यांच्या मूल्य ह्याच्यामध्ये विकास घडवून आणणे, तसेच त्यांची कौशल्य, त्यांची बुद्धिमत्ता यांच्यात वाढ करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे. कारण एक कर्मचारी त्याच्याकडे असणाऱ्या कौशल्यात जर सातत्याने जाणीवपूर्वक वाढ करण्याचा प्रयत्न केला, निश्चित प्रमाणामध्ये त्याची कार्यक्षमता वाढेल आणि तो आपले कार्य अतिशय प्रभावीपणे करू शकतो. त्याच्या बुद्धिमत्तेत वाढ करणे म्हणजेच त्याला अपडेटेड करणे. जे काही कालानुरूप लोकप्रशासनामध्ये सातत्याने होणारे जे काही बदल आहेत, त्या बदलाच्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी त्या कर्मचाऱ्याला तेथे तयार करणे. म्हणजेच या सर्व बाबी ह्या नियोजनबद्ध पद्धतीने जाणीवपूर्वक निश्चित स्वरूपात करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रशासन होय, असे डॉक्टर MP शर्मा हे म्हणतात. तर त्याच ठिकाणी विल्यम G. टोरपे हे म्हणतात, प्रशिक्षण एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे नोकरांचे कौशल्य, संयम, ज्ञान, प्रवृत्ती यांचा विकास घडवून येतो व नोकरांच्या वर्तमान कार्यात प्रभावीपणा निर्माण केला जाऊन त्याची वरिष्ठ पदासाठी तयारी करते. कारण प्रत्येक कर्मचारी हा ठराविक काळानंतर बढती होऊन वरिष्ठ पदावर येतो. वरिष्ठ पदावर निश्चितच प्रमाणात त्याच्या कार्य आणि जबाबदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि अशा वेळी त्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी ती कार्य, त्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तयार करण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे प्रशिक्षण आहे, असं श्री टोरपे हे या ठिकाणी मानतात. अतिशय दूरदृष्टिकोनातून या प्रशिक्षणाचा विचार विल्यम G. टोरपे यांनी केलेला या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर एक महत्त्वाची व्याख्या म्हणजे प्रशासकीय सुधार आयोग म्हणतं, प्रशिक्षण म्हणजे मानवी बाबीतील गुंतवणूक होय. मानवी क्षमतेत सुधारणा घडवून आणण्याचे व नोकर वर्गाची कार्यक्षमता वाढवण्याचे हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. प्रशासकीय सुधार आयोग म्हणतात की प्रशिक्षण मानवी बाबीतील एक गुंतवणूक आहे. जो काही संघटनेचा मानवी घटक आहे, जो काही त्या संघटनेचा एक मेन असेट आहे, त्या बाबीतील एक मोठी गुंतवणूक म्हणजे प्रशिक्षण होय, ज्या अनुषंगाने आपण
या त्यांच्या क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करता येते. त्याचबरोबर त्यांची कार्यक्षमता ही सुद्धा वाढविता येते आणि त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये त्याचबरोबर त्यांच्या एकूण क्षमतेमध्ये सुधारणा करण्याचं प्रशिक्षण हे खूप मोठं साधन आहे. अशा पद्धतीनं या विविध व्याख्यांचा विचार करता प्रशिक्षण म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे जी की मानवी अभिवृत्ती, मानवी मूल्य विकसित करण्यासाठी सोबतच व्यवस्थापन कर्मचारी यांच्या कार्य जबाबदारीमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी, त्यांची कार्यक्षमता, त्यांची बौद्धिक पातळी विकसित करण्यासाठी करण्यात येणारा एक अतिशय जाणीवपूर्वक नियोजनबद्ध असा प्रकार आहे, ज्या योगे हे कर्मचारी वर्तमान काळात अधिक कार्यक्षमतेने तर कार्य करूच शकतील, परंतु सोबतच भविष्यात वरिष्ठ पदावर जाऊन अधिक कठीण आणि महत्त्वाच्या कार्य आणि जबाबदाऱ्या पार पाडू शकतील. या प्रक्रियेला प्रशिक्षण असे म्हणतात. धन्यवाद.